नादामध्ये मूळ भाजप तरी शिल्लक ठेवलाय का कोकणामध्ये? आहे कोणतरी एक तरी भाजपवाला आहे? म्हणजे कोणे एकेकाळी आपली जेव्हा युती होती तेव्हा माधवराव भंडारी होते, त्याच्यानंतर जेव्हा आपलं बिनसलं तेव्हा माधवराव भंडारी आपल्यावरती टीका करायचे. मी काय म्हणायचो, ठीक आहे माधवराव टीका करतात ना, करू द्या, निदान हा भाजप आणि संघाचा कट्टर तरी कार्यकर्ता आहे. आता माधव भंडारी सुद्धा कुठे गेले काही माहित नाही, आणि भलते सगळे उपरे यांच्या डोक्यावरती बसलेत आणि आपल्यावर म्हणजे शिवसेनेवरती टीका करायला सुद्धा यांना बाजार बुणगे लागतात. आणि काय तुमचं कोकणचं कल्याण करणार? हे फक्त स्वतःचं आणि स्वतःच्या पोरांचं आणि पुढच्या पिढ्यांचं हे कल्याण करतायत, बाकीच्यांची सगळी विल्हेवाट. आणि त्याच्यासाठी मी आज आलेलोय. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, जसं काजूला हमी भाव, त्याच्यानंतर तुम्ही काय म्हटलं आणखीन, सिंचनाचे प्रकल्प, काजू आंब्याला हमखास भाव, मुंबई गोवाचा हायवे, गगनबावडा रस्ता, सिंचनाचे प्रकल्प, आणखीन हे सगळे प्रलंबित प्रश्न मार्ग हे लागणार, नरडवे धरण. एवढे वर्ष हे करतायत. अहो तुम्ही तिकडे मंत्री होतात, खासदार होतात, मधली 2.5 वर्ष जर का सोडली तर जवळपास गेली 7.5 वर्ष आणि 10 वर्ष केंद्रामध्ये भाजपची तर आहेत. मग भाजपची एवढी सत्ता केंद्रात असताना डबल इंजिनापैकी एक इंजिन तर तुमचं 10 वर्ष तिकडे सत्तेवर होतं, अजून माझ्या कोकणाचा विकास का झाला नाही? मी येताना सावंतवाडीमध्ये गेलो होतो आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा ते आपले ड्युटे बोलले केसरकर. म्हणजे माणसं किती निर्ढावलेली असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आपण तिकडे पाहणी करायला गेल्यानंतर हे बापलेख जसे शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही, हेच मी त्यांना म्हणतोय, हे महाराष्ट्रद्रोही आहेत. जे जे भाजपची चाकरी करतायत आणि माझा महाराष्ट्र लुटून गुजरातला नेणाऱ्याला मदत करतायत, ते सगळे महाराष्ट्रद्रोही आहेत. हे मध्ये आले होते. अरे काय तुमचा संबंध? आम्ही कुठे तुमच्याशी लढायला आलो होतो? एक तर लढायच्या लायकीचे तुम्ही नाहीच आहात, पण तिथे तुम्ही आमच्या आडवे आलात. आणि तिथले सावंतवाडीचे दुसरे ते नतद्रष्ट, मी त्यांना नतद्रष्ट का बोललो? कारण त्यांनी सांगितलं की वाईटातून काहीतरी चांगलं होतं, महाराजांचा पुतळा पडला, आणखीन काहीतरी चांगलं होईल. यानं जोडे नाही मारायचे तर दुसरं काय मारायचं? जो आपण मोर्चा काढला होता जोडे मारो, कारण हे असं सगळं बोलतात, अरे महाराजांचा पुतळा पडलाय, महाराजांचा पुतळा पडल्यावरती त्यातून चांगलं होईल बोलतोयस तू? महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं नाही होणार. केसरकर जेव्हा पडेल तेव्हा या कोकणाचं चांगलं होईल. हा इथला त्यांचा देवटा जो गुंडगिरी करतोय, पलीकडचा त्यांचा गुंडगिरी करतोय, हे जेव्हा पडतील तेव्हा माझ्या कोकणाचा विकास होईल. आणि लोकसभा एकदा महाराष्ट्र जिंकला की मग दिल्ली सुद्धा हलते की नाही ते तुम्ही बघा. दिल्ली सुद्धा इथला महाराष्ट्र जो काही भूकंप करेल त्याचे तडे यांच्या दिल्लीच्या तख्ताला जाणार आहेत. दुर्दैवाने जे काय आपलं लोकसभेमध्ये पराभव झाला त्याचा वचपा, त्याचा सोड मला तुमच्याकडनं इथे उगवून पाहिजे. करणार आहात नक्की? मग संदेशला निवडून द्यावं लागेल. निशाणी काय? मग इकडे संदेश, तिकडे राजन तेली आहे आणि पलीकडे आपला वैभव आहे. वैभवसाठी मी आता पलीकडे चाललेलो आहे. आणि इथल्या या विजयाची जबाबदारी मी सगळ्या सभेमध्ये सांगतो की हा वचननामा माझा आहेच. ही एवढी वचनं ही मी तुम्हाला देतोय. मग ही पूर्ण जर का करायची असतील किंवा पूर्ण व्हावी अशी तुम्हाला वाटत असतील, जसं ह्याच्यात आणखीन एक वचन माझं आहे की मुलींना ज्याप्रमाणे मोफत शिक्षण दिलं जातंय तसंच मी माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार, नक्की देणार. जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वस्तूंचं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न देता हे स्थिर तर ठेवणार. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार. अशा अंगणवाडी सेविकांना सुद्धा मानधन वाढवून देणार. बऱ्याच गोष्टी मी करणार, त्याची हमी मी घेतोय. पण हे करून व्हायला पाहिजे असेल, तुम्हाला करून घ्यायचं असेल तर मी जशी अनेक वचनं देतोय तसं तुम्ही मला एकच वचन नाही देऊ शकत. काय वचन? मशाल. आणि हा विजय एवढा दणदणीत झाला पाहिजे, हा विजय एवढा दणदणीत झाला पाहिजे
की आता आपल्या इकडे काही चालत नाही, आपली डाळ शिजत नाही, मोदी गॅरंटी चालत नाही,